धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासाप्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. बृहदुपलब्धमे तदवयन्त्य वशेषतया यत उदयास्तमयो विकृतेर्मुदिवा विकृताद् अतर्षयो ददुस्त्वयि मनोवचनाचरितं कथम यथा भवन्ति भुवि दत्तपदानि नृणाम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, इकडे श्रुती म्हणजे वेद हे भगवंताची कशी प्रार्थना करतायत. प्रत्यक्ष ब्रह्माला या ठिकाणी कसं जागृत करतात आणि ब्रह्म स्वरूपापर्यंत जाऊन या ठिकाणी स्तुती स्तौत्य कसं करतात याचे विवरण या वेदस्तुतीमध्ये करण्यात आलेलं आहे. काल आपण पाहिलं की वेदस्तुतीमध्ये सुरुवातीला त्यांनी वेद कसे पोहोचले, श्रुती कशा पोहोचल्या हे सांगितलं आणि त्यानंतर ह्या श्रुती काय म्हणतात. हे भगवंता, तुमचा विजय तुम्ही नित्य प्रगट करा. कसा प्रगट करा तर माया बाजूला करा, मायेचा पडदा बाजूला करा. माया जवनिका छन्ना, मायारूपी पडदा बाजूला केला की ईश्वराचं दर्शन घडतं. या दृष्टीने ही माया जीवाच्या आड येते. अज्ञान हे जीवाचं मूळ लक्षण असल्यामुळं अज्ञान जीवाचं नष्ट करा. आणि या ठिकाणी वेद म्हणजे श्रुती म्हणतात की हे देवा, बृहदुपलब्ध मे तदवयन्ते शेषतया. आपण शब्दाने आपलं वर्णन अशक्य आहे, परंतु शब्दामधलं जे अर्थाचं तात्पर्य आहे ते अर्थ तात्पर्य हे आपल्यापर्यंत जाऊन पोहोचू शकतं. कारण अर्थ हा निर्गुण निराकार आणि निर्विकार स्वरूपाचा आहे. शब्द हा दिसतो, ऐकू येतो, परंतु अर्थ मात्र मनात प्रगटतो. त्यामुळं अर्थाचे जे अनेक वलय आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. आपण बृहदुपलब्ध मे तदवयन्ते शेषतया, आपण सगळ्या विश्वाची जेव्हा पूर्णपणे सगळं विश्व यांचं प्रलय होतो, अशा प्रलयकाली केवळ आपणच शिल्लक राहता. अवशेषतया, आपणच शिल्लक राहता आणि म्हणून प्रलयकाली तू सगळ्या विश्वाचा विनाश करतोस तरी तू शिल्लक राहतोस आणि म्हणून तुला शेष अशी संज्ञा आहे. यत उदयास्तमयो विकृतेर मृदिवा विकृतात. मृदिवा विकृतात या ठिकाणी शब्द वापरलाय, उदाहरण दिले की ज्याप्रमाणे उदयास्तमयो, ज्याप्रमाणे उत्पत्ती आणि लय हे सगळे भौतिक अशा प्रकारच्या गोष्टीचे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे विश्व निर्माण होतं, विश्व थांबतं आणि विश्व नष्ट होतं. हे बुडबुड्याप्रमाणे, ज्याप्रमाणे विकृतेर मृदिया वा विकृतात, मातीच्या जशा विकृती असतात. आता विकृती म्हणजे काय? विकृती म्हणजे मातीचे वेगवेगळे प्रकार. माती ही मूळ आहे, परंतु घट झाला की मातीची विकृती झाली, याला म्हणतात विकृती. म्हणजे माती ही तीच आहे, पण मातीचा घडा तयार झाला, मातीचा माठ तयार झाला, मातीचं बोळकं तयार झालं, मातीच्या पणत्या तयार झाल्या. हे काय झालं? मातीच्या विकृती आहेत. त्या ठिकाणी घट तयार झाला, घट आहे असं आपण म्हणतो आणि नंतर घट फुटला. काय झालं म्हणले? घट फुटला. घट फुटला म्हणजे काय झालं? घट फुटला म्हणजे माती तर तिथंच आहे, माती शिल्लकच आहे, माती गेली नाही आणि आली नाही. म्हणजे आकार नष्ट झाला, घटाकार नष्ट झाला. त्याप्रमाणे आकार नष्ट होतो. आकार हे मायेचं स्वरूप आहे, त्यामुळं आकार नष्ट झाला, विकार नष्ट झाला, पण मूळ माती कायम आहे. त्यामुळे विकृतेर मृदी वा विकृतात, तू मात्र अविकृत आहेस आणि सगळं भौतिक सृष्टी ही विकृतीने भरलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार होतात, पण तू मात्र कायमस्वरूपी टिकणार आहेस. याप्रमाणे हे देवा, कथम यथा भवन्ति भुवि दत्तपादानि नृणाम. आणि हे देवा,
आम्ही इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर यांची प्रार्थना करतो. आता वेदामध्ये भगवंताचं म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं विवरण करत असतानाच इतर देवांची प्रार्थना केलेली आहे. इंद्र सूक्त आहे, वरुण सूक्त आहे, त्याप्रमाणे इंद्र आहे, वरुण आहे, अग्नी सूक्त आहे. पहिलंच तर अग्नी सूक्त आहे. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्युजम होतारम रत्नधातम अम्म अग्नि पूर्वेभिऋषिभिरीड्योनूतनैरुता स देवाम एह वक्षती अग्निनारयमश्नवत पोषमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम्म. हे सगळं अग्नि सूक्त आहे. म्हणजे अग्नि सूक्त आहे, वरुण सूक्त आहे, निशा सूक्त आहे, रात्री सूक्त आहे, उषा सूक्त आहे. मग यामध्ये तुम्ही म्हणाल ब्रह्म कुठे? आणि मग याचं उत्तर देताना वेद स्वतःच म्हणतात की अहो कथम यथा भवंती भुवी दत्तपदानी नृणाम. अहो हे सगळं तुमचं स्वरूप नाही का देवा? हे सगळं तुमचं स्वरूप आहे. अहो तुम्हीच पाणी, तुम्हीच अग्नी, तुम्हीच सूर्य, तुम्हीच तारका, तुम्ही ज्योतिषचक्र, तुम्ही पृथ्वी, तुम्ही आप, तुम्ही आकाश, तुम्ही सगळे आहात. कारण तुमच्याशिवाय जगामध्ये आहेच कोण? मग याचं उदाहरण देत असताना ते म्हणतात भुवी दत्तपदानी नृणाम. समजा एखादा म्हणाला की अहो मी जमिनीवर पाय देणार नाही, असं एखाद्याने ठरवलं. मग काय केलं? तो म्हणला मी झाडावर चढेन, झाडावर चढेन आणि जमिनीवर पाय देणार नाही. नाही देणार. झाडावर चढेन असं तो म्हणाला, झाडावरच राहील. राहा मग झाडावर. मग झाड कशाची विकृती आहे? झाड कशातून जन्माला आलं? झाड हा सुद्धा जमिनीचाच विकार आहे, पृथ्वीचाच विकार आहे. कारण झाड हे पार्थिव आहे. झाड सुद्धा पृथ्वीचंच एक नवरूप आहे, वेगळं रूप आहे. म्हणून पृथ्वी आणि झाड काही वेगळं नाही. एक जण म्हणेल विमानात बसला आणि आकाशात उंच गेला. तो म्हणाला मी कुठं जमिनीवर आहे, मी तर आकाशात आहे, मी तर विमानात आहे. हो बरोबर आहे, तुम्ही विमानात आहात. पण विमान कशाचा भाग आहे? विमान हे शेवटी एका पत्र्याचं झालेलं आहे किंवा कोणत्या तरी एखाद्या धातूचं तयार केलेलं आहे. हा धातू कुठला भाग आहे? हा धातूही पृथ्वीचाच भाग आहे. म्हणजे तुम्ही विमानात जरी बसलात तरी तुम्ही पृथ्वीवरच बसलात. त्या ठिकाणी त्यांनी म्हणलं असं की कथम यथा भवंती भूमी दत्तपदानी नृणाम. जर एखादा म्हणाला की मी जमिनीवर पाय देणार नाही तर त्याला जगणं शक्य होईल का? शक्य होणार नाही. झाडावर काय आणि विमानात काय, कुठेही गेला तरी पृथ्वीशिवाय तो जाऊ शकत नाही. म्हणजे सगळीकडे पृथ्वी तत्व आहेच आहे. त्यामुळं माणूस पृथ्वीशिवाय कुठेही पाय देऊ शकत नाही. तसं देवा तुमच्याशिवाय कोणाचंच या ठिकाणी वर्णन आम्ही करू शकत नाही. जरी इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, त्याचप्रमाणे अग्नी यांचं विवरण असलं तरी हे तुमचंच विवरण आहे. पर्यायाने परमार्थाने हे तुमचं स्वरूप वर्णन आहे. इति तव सूर्य स्त्री धिपते खिल लोकमल क्षपण कथामृताब्धिमवगाय तपांसी जोहू. आणि म्हणून मोठमोठे लोक हे तुमच्या कथेमध्ये तल्लीन होतात. क्षपण कथामृत मध्ये कथाब्धिमवगाय तपांसी जहू. आपल्या जवळचे सगळे पाप नष्ट करतात. कशाने? तर तुमच्या कथामृत, कथारूपी अमृतामध्ये, कथारूपी समुद्रामध्ये न्हावून निघतात आणि सर्व प्रकारच्या या तुमच्या आपल्या अंतःकरणातील ज्या पापवृत्ती त्या नष्ट करतात. म्हणून इति तव सूर्यस्त्रैधी पतेखिल लोकमल. देवा सगळ्या जगातले लोक तुमची अमल कथा त्यामध्ये अवगाहन करून, त्यामध्ये स्नान करून आपल्या जवळचे सगळे पाप नष्ट करतात. आता या ठिकाणी कथा आणि नदी यांच्यामध्ये एक सुंदर स्वरूप साम्य दाखवलेलं आहे. भगवंताची कथा म्हणजे जणू काही नदी आहे. ही कथा सरित सागर आहे. भगवंताची कथा, भगवंताची आख्यानं म्हणजे एक नदी आहे, सरित सागर. तो देखील एक सागर आहे, ती देखील एक सरित आहे. आणि एकीकडे कथा सरित आहे, एकीकडे कथा सागर आहे आणि दुसरीकडे सामान्य सागर आहे. तेव्हा कथा सागर हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. मला माऊलींचं एक उदाहरण या ठिकाणी आठवतं. माऊलींनी असं म्हटलंय की गंगा शुची होय पाप ताप जाये परी तेथ आहे बुडणेक. गंगा शुची होय. एखादा म्हणाला की अहो आम्ही गंगा आणि भगवंताची कथा ही सारखीच आहे, कारण भगवंताची कथाही पवित्र आहे आणि गंगाही पवित्र आहे. मग आम्ही गंगेमध्ये बुडी मारतो. म्हणजे भगवंताची कथा आणि गंगा जर समान असेल, पवित्र करणारी असेल तर आम्ही गंगेत बुडी मारतो, आम्ही पवित्र होऊ. माऊली म्हणतात हो तुम्ही पवित्र होताल. गंगा शुची होय, गंगा शुद्ध आहे. पाप ताप जाय, पाप जाईल आणि उन्हाळ्याचा तापही जाईल. पण तेथे आहे बुडणेक. पण गंगेमध्ये म्हणे एक
एक गोष्ट आहे. कोणती? की गंगेमध्ये आपल्याला जर पोहता आलं नाही, आपली जर हाताची साखळी सुटली, तर आपण गटांगळ्या खात जाऊ. तेथे आहे बुडणे एक, बुडणं. त्या ठिकाणी आपण बुडून जाऊ, मरून जाऊ. म्हणून पण कथेमध्ये तुम्ही बुडी मारली तरी मरणार नाहीत. म्हणजे गंगा ही तुम्हाला बुडवते, पण कथा तुम्हाला तारते. या ठिकाणी एक युक्तिवाद आहे. माऊलींनी हा युक्तिवाद या ठिकाणी सांगितलाय की गंगेमध्ये बुडणं आहे आणि कथेमध्ये तारणं आहे. म्हणजे गंगा ही शुद्ध आहे, पवित्र आहे, आपलं सर्व पाप नष्ट करणारी आहे, ताप नष्ट करणारी आहे, पण बुडण्याचा धोका आहे. पण कथेमध्ये किती जरी खोल गेलं तरी तुम्ही बुडणार नाही, तुम्ही तरताल. अर्थात तारणारी ती कथा आहे आणि मारणारी ती गंगा आहे. अशा पद्धतीने मोठे युक्तिवादात्मक माऊलींनी सांगितले. मोरोपंतांनी सुद्धा भगवंताची कथा आणि नदी याचं सुंदर विवरण त्यांच्या एका काव्यामध्ये केलेलं आहे. असो, याप्रमाणे किमुत पुन्हा स्वधाम विदुता आशय काल गुणा. हे देवा, परम भजंती ते पदमजस्त्र सुखानुभवम. अजस्त्र सुखानुभवम. लोक तुमच्या कथेमध्ये तल्लीन होतात आणि अजस्त्र सुखाचा अनुभव घेतात, अलौकिक सुखाचा अनुभव घेतात. तुमची कथा अलौकिक सुख देणारी आहे, आनंद देणारी आहे. आणि परम भजंती हे पद मजस्त्र सुखानुभवम. परम लोक कल्याण करण्यासाठी तुमच्या कथेमध्ये तल्लीन होतात. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी मानवी जीवनाचं साफल्य कशात आहे ते सांगितले. खूप सुंदर शब्दात सांगितले की मानवी जीवनाची सार्थकता काय, मानवी जीवनाचं साफल्य काय. दत्त इव श्वसंती वृतो यदि तेनु विधा महदह मादयोंडमसृजन यदनुग्रहतः. जर तुमच्या कथेमध्ये तल्लीन होता आलं नाही, जर मानवी जन्मात येऊन मानवी जन्म प्राप्त होऊन जर आपण भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन झालो नाही, कथेमध्ये बुडलो नाही, कथाचा अनुभव घेतला नाही, तर मग आपल्या श्वासाला काही अर्थ नाही. काय हो, त्या श्वासाने काय केले? श्वासाचा उपयोग काय? अहो, धृतय इव श्वसंत्य सुकृतो यदि तेनु विधा. जर तुमच्यामध्ये तुमच्या कथेमध्ये आम्ही एकरूप झालो नाही तर जीवनाचं साफल्य नाही. मग हे श्वास नाहीयेत, मग काय म्हणले? हा लोहाराचा भाता आहे म्हणले. हे श्वास नाहीतच, हा लोहाराचा भाता आहे. लोहाराचा भाता सुद्धा श्वास घेतोच, पण तो निर्जीव आहे. तसं हे जीवन निर्जीव होऊन जाईल, जीवन निरर्थक होऊन जाईल. आपण या द्वितीय स्कंधात सुद्धा बघितलंय भागवताच्या की तरबा किम न जीवंती भस्त्रा किम न श्वसंत्युत. त्या ठिकाणी शुकाचार्यांनी म्हटलंय का हो, झाडं नाही का जगत? झाडेही जगतात, पशुपक्षीही जगतात आणि माणसंही जगतात. मग माणसांचं जगणं, झाडांचं जगणं आणि पशुपक्षींचं जगणं हे सारखं आहे का हो? पशु पक्षी, मग पशु म्हणजे न खादंती न मेहंती किम ग्राम पशवो परे. गाढवं, डुकरं, त्याचप्रमाणे बाकीचे वाईट प्राणी हेही जगतात, ते सुद्धा गटारीमध्ये लोळत असतात, त्यांनाही आनंद वाटतो म्हणले. मग माणसांचं जीवन आणि डुकरात लोळणाऱ्या, गटारीत लोळणाऱ्या एखाद्या प्राण्याचं जीवन सारखंच आहे का हो? कुत्रे, मांजरं, डुकरं यांचं जीवन आणि मानवी जीवनात काही फरक नाही का? फरक आहे ना. फरक कोणता आहे? जर मानवी जीवनामध्ये येऊन भगवंताच्या कथेमध्ये आपण तल्लीन झालो नाहीत तर आपलं जीवन या डुकरांच्या सारखानी, या कुत्र्यांच्या प्रमाणेच. म्हणून न खादंतीने मैहंती किम ग्राम पशवो परे असा शब्द वापरलाय. तरवा किन्न जीवंती भस्त्रा किम न श्वसंत्युत. हे भाता, लोहाराच्या घरचा भाता सारखा चाललेला असतो, तेव्हा लोहाराचा भाता आणि आपल्या छातीतला भाता हा फुफ्फुस हे सारखेच आहेत का? अहो, कसे सारखे असतील? मग सारखे नसण्यासाठी काय केलं पाहिजे? तर भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन झालं पाहिजे, अन्यथा त्याचात आणि याच्यात काही फरक नाही. म्हणून जीवनाची सार्थकता, जीवनाची अन्वर्थकता, जीवनाचं सार्थकत्व कशात आहे? तर भगवंताच्या कथेच्या अवगाहनामध्ये. म्हणून तेनु विधा महदहम आदयोंड सृजन यदनुग्रहता पुरुष विधोन्यमयोत्र चरमोन्नमया दिशया सतसतः परम त्वमथ यदेश शेष मृतम. हे भगवंता वेगवेगळ्या प्रकारच्या कोशांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळे कोश आहेत. अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. आणि या सगळ्याच्या पलीकडे भगवान तुम्ही आहात. ब्रह्मतत्व या सगळ्याच्या पलीकडचं आहे. पण सुरुवातीला आपण उपनिषदांमध्ये विवरण केलेले, तैत्तिरीय उपनिषद वाचा म्हणजे त्यामध्ये कळेल. अन्नम ब्रह्मेती विजानात. अन्नम ब्रह्मेती. आता अन्न ब्रह्म असं म्हटलंय.
ही सुरुवातीची अवस्था आहे. अन्नमय प्राण, अन्न आपण घेतो ते ब्रह्म आहे. म्हणून अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण म्हणतो. कशामुळं म्हणतो? तर पहिली माणसाची गरज अन्नाची आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो की अन्न हे ब्रह्म आहे, मग सुरुवातीला अन्नमय प्राण किंवा अन्नमय प्राण असल्यामुळं, अन्नावर आपण जी उपजीविका करत असल्यामुळं अन्नमय कोश यातून तयार होतो. या अन्नमय कोशाने आपलं शरीर याचं पोषण होतं. मग आपण पहिल्यांदा विचार करतो की अन्न हे सर्वात महत्त्वाचं आहे, माणसाला अन्न मिळालं पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि या अन्नाच्या दृष्टीने विचार केला, उदरभरणनो हे जाणीजे यज्ञ कर्म, हे यज्ञ कर्म आहे म्हणून याकडे पाहायला पाहिजे. अन्न हे ब्रह्म आहे आणि ते यज्ञ कर्म आहे म्हणून याकडे पाहायला पाहिजे. पण आता चिंतन आपण करतो. या उपनिषदामध्ये कथा आलेली आहे, इंद्र आणि बली एकदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि तत्वज्ञानाची चिकित्सा करू लागले. तेव्हा दोघांनाही ब्रह्मदेवाने सांगितलं की अन्न हे ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे काय याची चिकित्सा करत होते, चर्चा करत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की अन्न हे ब्रह्म आहे. आणि मग देह हाच खऱ्या अर्थाने ईश्वर आहे. देहात्मवादी, देह जगला म्हणजे आपण सगळे जगू म्हणून देहात्मवादी. बळी परत गेला, बळीने विचार केला नाही, इंद्राने त्यावर विचार केला. मग इंद्र पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेला, म्हणले महाराज तुम्ही म्हणालात अन्न हे ब्रह्म आहे, हे खरं आहे, पण अन्न शिळं होतं, मग ब्रह्म शिळं होतं का? अन्न तर विटतं, मग ब्रह्म विटतं का? अन्नामध्ये विकार होतो, मग ब्रह्मामध्ये विकार होतो का? आणि मग ब्रह्मदेव म्हणाले नाही, तू विचार केलास तेव्हा तुला आता नंतर सांगतो की अन्नानंतर प्राण हे ब्रह्म आहे. मग पंचप्राणाकडे आपण जाऊ. मग पंचप्राण, त्याप्रमाणे दुसरे उपप्राण यांचाही विचार केला आणि त्याच्यामध्ये त्रुटी सांगितली की प्राणाच्या पलीकडे काय आहे? मग मन. कारण मन हे प्राणाच्या पलीकडे आहे, मग मन हे ब्रह्म आहे. आधी अन्नम ब्रह्मेति विजानात, मग प्राणम ब्रह्मेति विजानात, मग मनो ब्रह्मेति विजानात. असं करत 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 अन्नम, प्राण, मन, मग विज्ञान हे ब्रह्म आहे म्हणून सांगितलं. आणि शेवटी आनंदमयता ही सांगितली. आनंदम ब्रह्मेति विजानात. मग हा आनंद किती प्रकारचा आहे? ब्रह्मवल्लीमध्ये त्याचं विवरण आलेलं आहे की आनंद किती प्रकारचा आहे. की राजाचा आनंद आहे, मनुष्यानंद हा मनुष्याचा आनंद, मनुष्याच्या शतपट राजाचा आनंद, राजाच्या शतपट गंधर्वाचा आनंद, गंधर्वाच्या शतपट देवगंधर्वाचा आनंद, त्याच्या शतपट इंद्राचा आनंद, त्याच्या शतपट ब्रह्माचा आनंद आणि त्याच्या शतपट भगवंताचा ब्रह्मानंद. हा सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचा आहे. म्हणून तो आनंदम ब्रह्मम, आनंद हेच ब्रह्म आहे विजानात. अशा पद्धतीने एकापुढे एक आपण विचार करतो. ते म्हणतात याप्रमाणे चरमोन्नमयादिशुच, या चरमोन्नमयादिशुच यामध्ये अन्नमय कोशापासून ते आनंदमय कोशापर्यंत विवरण केलेलं आहे. आणि मग ते म्हणतात असं विवरण एवढ्यासाठी केलं की हा शाखाचंद्र न्याय आहे. शाखाचंद्र न्याय म्हणजे काय? जर समजा आपल्याला एक बारीक चंद्राची कोर द्वितीयेला दिसते, पण ती इतकी दिसेनाशी असते की दिसतच नाही. कुठे द्वितीयेच्या चंद्राची कोर आहे ना, ती काय दिसली नाही का? नाही. मग आपण एका झाडाच्या आश्रयाने एक फांदी दाखवतो, ही फांदी दिसली का? हे झाड दिसलं का लिंबाचं? हो. त्या लिंबाची अमुक फांदी दिसली का? हो दिसली. त्या फांदीचं टोक दिसलं का? हो टोक दिसलं. मग त्याच्या पलीकडे पहा चंद्र आहे. म्हणजे आता तुम्हाला लिंबाचं झाड कशामुळे दाखवलं, फाटी कशामुळे दाखवली, फांदी कशामुळे दाखवली? अहो चंद्र दाखवणे हा उद्देश आहे. पण चंद्र दिसत नाही म्हणून फाट्या दाखवावं लागतात, फांद्या दाखवावं लागतात, झाड दाखवावं लागतं. म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जावं लागतं. म्हणून आधी स्थूल सांगितलं, कोणतं? अन्नम ब्रह्मेति विजानात, हे स्थूल आहे. मग प्राण, मग मन, मग विज्ञान आणि मग आनंद. असं करत करत त्याच्या पलीकडे असलेला भगवान, या कोशाच्या पलीकडे जो आहे तो ब्रह्म आहे. आणि हे दाखवण्यासाठी शाखाचंद्र न्यायाने हे सांगितलंय म्हणे. खऱ्या अर्थाने अन्न ब्रह्म नाहीये, प्राण ब्रह्म नाहीये, पण अलीकडच्या स्तरावर आहे. का? तर जसं आपल्याला झाड दाखवावं लागतं, फांदी दाखवावं लागते. कशासाठी? चंद्र दाखवण्यासाठी. त्याला म्हणतात शाखाचंद्र न्याय. म्हणून शाखाचंद्र न्यायाने आपण ब्रह्माचं स्वरूप दर्शवितो. या दृष्टीने ते म्हणतात की ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा, ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. या सगळ्या विश्वामध्ये सगळ्यात अंतिम काय असेल तर ब्रह्म.
ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. मोठी गमतीची गोष्ट आहे ही ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. ही तैत्तिरीय उपनिषदात आलेली आहे, अनेक ठिकाणी आलेली आहे की ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. काय ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा? ते म्हणतात ब्रह्मपुच्छ म्हणजे काय. उदाहरण थोडं गमतीच आहे की एक गाय आहे, समजा एक गाय आहे. एकाने विचारलं गायीचं मोजमाप करा बरं, किती लांब रुंद गाय आहे, गायीची लांबी मोजा. बरं म्हणले ठीक आहे. मग एक टेप घेतला आणि गायीची लांबी मोजली. गायीच्या तोंडापासून डोळ्यापासून ते थेट तिच्या शेपटापर्यंत लांबी मोजली. किती लांबी आली? म्हणले इतक्या फूट आली, 5 फूट. असं आहे का? एवढी इतकी लांब गाय आहे, ठीक आहे. मग नंतर म्हणले बरोबर आहे का हे? हो म्हणले अगदी बरोबर, परफेक्ट माप घेतलं, अगदी तंतोतंत घेतलं. मग एक जणांनी काय केलं, त्यांनी गायीचं शेपूट अजून वरती धरलं आणि म्हणले आता मोजा. आणि मग जास्त आलं ना अजून, कारण शेपटाची लांबी पुन्हा 3-4 फूट आली. आणि मग 8 फूट झाली, 10 फूट झाली. हो म्हणले गाय कसं काय वाढली? ते म्हणले ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. मग शेपूट धरायचं का नाही? अहो गायीचं शेपूट तर धरावं लागेल ना मग, कारण तुम्ही शेपूट वजा करून गायीला कसं काय धरता. आणि म्हणून शेपटाची लांबी जर आपण पुन्हा हातात शेपूट घेऊन धरलं तर गायीची लांबी वाढेल. सांगायची गंमत अशी आहे की ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा. ब्रह्म हे असंच आहे. ते जेव्हा विश्वामध्ये एकरूप असतं तेव्हा आपण विश्वाच्या रूपाने त्याच्याकडे पाहतो. विश्वम विष्णुर्वषटकारो, या ब्रह्मालाच विश्व म्हटलंय आपण. का? ते विश्वामध्ये सामावलेलं आहे म्हणून. आणि ते जेव्हा स्वतंत्र असतं तेव्हा गायीच्या शेपटाप्रमाणे पुन्हा आणखी लांबी वाढते, म्हणून ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा असं म्हणतात. याप्रमाणे पुरुषो विधो यत्रो चरमाया निदृश्यः सदसतः परम त्वमथ यदे शेषमृतम. तुम्ही पुन्हा शिल्लक राहता. याप्रमाणे उदरमुपासते ऋषिर्वर्त्म सुकूर्पदृशाः परिसर पद्धती हृदय मारुणयो दहरम. या ठिकाणी त्यांनी असं सांगितलंय की अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने देवाची उपासना करतात. वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना पद्धती आहेत. ह्या उपासना पद्धती भगवंताच्या किंवा ब्रह्माच्या स्वरूपाचं विवरण करू शकत नाहीत, कारण उपासना पद्धतीमध्ये सुद्धा भेद आहेत. प्रत्येकाचे दृष्टिकोन भिन्न भिन्न आहेत. अहो कुणी उदरम उपासते, कुणी म्हणतात की नाही पोट भरलं म्हणजे झालं. आता हे पोट भरलं म्हणजे झालं म्हणजे काय? म्हणजे देहात्मवादी जे लोक आहेत, नाही बस यावत जीवेत सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत. जोपर्यंत जगायचं तोपर्यंत आनंदाने जगा, म्हणले दुःखाने का जगता. ऋणं कृत्वा घृतं पिबेत, व्याज बट्टा करा पण आनंदाने जगा. अहो भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. याप्रमाणे चारुवाकवादी, गोड बोलणारे आणि गोड वाटणारे असे जे विचार आहेत ते माणसाला बरं वाटतं. हो योग्य योग्य म्हणजे अगदी बरोबर आहे तुमचं. उदरम उपासते. कुणी आपल्या उदराचीच उपासना करतात. बस अन्न हे पूर्ण ब्रह्म, आपलं पोट भरलं म्हणजे बस झालं, बाकी उद्याचं बघू नंतर. आणि कुणी हे जे शार्क राक्षवादी आहेत त्यांनी असं म्हटलंय, शार्क राक्षवादी हे उदराचा विचार करतात. तर ऋषिवर्त्मसु कूर्पदृशाः, योगी हे केवळ योगाच्या साहाय्याने अग्नीची उपासना करतात. ते म्हणतात काही नाही, आपल्यामध्येच अग्नी आहे, अग्नी आपल्यामध्येच आहे. कोणता? तो पचन अग्नी. जो आमचं पचन करतो तोच अग्नी, तोच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे योगी मणिपुराच्या स्थानी अग्नीची उपासना करतात. तर कुणी परिसर पद्धती हृदय मारुण रो दहरम. या ठिकाणी उद्दालक अरुण यो असं जे म्हटलंय, आपण जर सूक्ष्म विचार केला तर आरुणी हे एक ऋषी होते. हे उद्दालक ऋषीचे पुत्र होते. उद्दालक नावाचे एक ऋषी होते, त्यांचे पुत्र आरुणी नावाचे होते. यांचं विवरण उपनिषदामध्ये आलेलं आहे. हे आरुणी जे आहेत ते हृदयालाच ब्रह्म म्हणतात. कुणी उदराला ब्रह्म म्हणतात, कुणी हृदयाला ब्रह्म म्हणतात. परिसर पद्धती हृदय मारुणयो दहरम. याप्रमाणे आपल्या हृदयाच्या आकाशामध्ये ब्रह्माची उपासना करतात. हृदयाकाशामध्ये ब्रह्माची उपासना करतात. आणि कुणी हृदयापासून निघालेल्या 101 ज्या नाड्या आहेत, हृदयापासून म्हणे 101 नाड्या निघाल्यात, त्यातली एक नाडी मस्तकात गेलेली आहे. आणि त्या मस्तकात गेलेली जी नाडी आहे तिच्या मार्गाने जर गेलं तर मुक्ती प्राप्त होते, असं कठोपनिषदात म्हटलंय. ज्यालाच आपण ब्रह्मरंध्र असं म्हणतो.
म्हणजे हृदयापासून निघालेल्या 101 नाड्यापैकी एक नाडी मस्तकात गेली, तिच्या मार्गाने जर आपण गेलो तर मुक्त होतो, अशा प्रकारे कठोर उपनिषदात म्हटलंय. तथ उदगानंत तव धाम शिराः परमम पुनरिह यत् समेत्य न पतंती कृतांत मुखे. म्हणजे तुम्हाला कृतांत मुखे अर्थात मृत्यू या ठिकाणी येत नाही, तो मुक्त होतो ब्रह्मरंध्राकडे. बाकीच्या नाड्यामधून जर प्राण गेला तर पुन्हा माणसा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी ठरे शयनम, याप्रमाणे पुनर्जन्म प्राप्त होतो. म्हणून ते म्हणतात तथ उदगादनंत तव धाम शिराः परमम पुनरिह यत् समेत्यन पतंती कृतांत मुखे स्वकृत विचित्र यौन शुभिषन्निर हेतुतया. याप्रमाणे उदर हृदय असे वेगवेगळ्या स्थानांचा विचार करून ब्रह्माची प्राप्ती करणारे लोक आहेत. पण हे सगळे बद्ध आहेत आणि उपाधियुक्त आहेत. जीव हा बद्ध आहे, उपाधियुक्त आहे. आणि तरतम तश्च कास्य न लवत स्वकृतानुकृती. पण भगवान हा कसा आहे, त्यांनी उदाहरण दिले की ज्याप्रमाणे आपण लाकूड घेतलं आणि लाकूड पेटलेलं आहे, मग थोडंसं लांबट लाकूड असेल तर अग्नी लांबट दिसतो, गोल लाकूड असेल तर अग्नी गोल दिसतो, तिरप लाकूड असेल तर अग्नी तिरपा दिसतो. अग्नी तिरपा आहे का? नाही. अग्नी तिरपा नाही, अग्नी गोल नाही, अग्नी आडवा नाही, अग्नी उभा नाही. मग अग्नी कसा आहे? जसं लाकूड दिसतं त्याप्रमाणे. म्हणून ते म्हणतात स्वकृतानुकृती. याप्रमाणे श्वेताश्वेतरोपनिषदामध्ये एको देव सर्वभूतेषु गूढा असं म्हटलंय. आणि या अनुषंगाने हे श्लोक विवरण करण्यात आलेला आहे. विरज धियोन्वयंत्य पण्यव एक रसम स्वकृत पुरेष्वभीष्व बहिरंतर संवरणम तव पुरुषम वदंत किल शक्ती धृतोंश कृतम. याप्रमाणे भगवंताच्या या कृतीचे विवरण या ठिकाणी करण्यात आलेले. तसंच पुढे ते म्हणतात की इति नृगतीम विविच्य कवयो निगमावपनम भक्त उपासतेंग्रिभव भुवि विश्वसिताः. हे सगळे जीव भगवंताचे अंश आहेत. आपण अंशी भाव बघत असतो. आपल्या गीतेमध्ये सुद्धा म्हटलंय मम अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. मी अंश रूपाने जीवामध्ये आहे, जीवामध्ये मी अंश रूपाने आहे. अंश म्हणजे काय? अंश म्हणजे एक कण. ज्याप्रमाणे अग्नीचे स्फुल्लिंग असतात त्याप्रमाणे जीव म्हणजे भगवंताचे स्फुल्लिंग आहेत. एक थेंब आहे उदाहरणार्थ. हा थेंब समजा समुद्रातून घेतला, समुद्राचा थेंब. समुद्र नाही का हा? नाही, हा थेंब आहे. पण समुद्राचे सगळे वैशिष्ट्य थेंबात आहेत का? नाही आहेत, असंच म्हणावं लागेल. समुद्रामध्ये जे क्षार आहे, जे क्षाराचं प्रमाण आहे, तो सगळा थेंबात आहे. ओलेपणा थेंबात आहे, क्षारत्व थेंबात आहे. समुद्राची सगळी वैशिष्ट्ये थेंबात आहे. मग थेंबात नावा चालतात का? नाही चालणार. का? थेंब लहान आहे, थेंबाची मर्यादा कमी आहे. थेंब अगदी अणुमात्र आहे आणि समुद्र मात्र विशाल आहे. मग या ठिकाणी थेंब आणि समुद्र याचा तसा फरक नाही. तत्वार्थ दृष्टिकोनातून तत्वाच्या दृष्टीने फरक नाही, पण तपशिलाच्या दृष्टीने फरक आहे. म्हणून जीव आणि शिव याच्या तत्वाच्या दृष्टीने फरक नाही, पण तपशिलाच्या दृष्टीने फरक आहे. म्हणून ममांशो जीवलोके जीवभूत सनातनः. जीव हा माझाच अंश आहे. म्हणून ते म्हणतात की आपला स्वतःचा आत्मा हा भगवंताचा अंश आहे, भगवंतच स्वरूप आहे. म्हणून देहबुद्धी तुझा दास, मनबुद्धी तुझा अंश आणि आत्मबुद्धी त्वमेवाहम. आत्मबुद्धी म्हणजे आत्मस्वरूप जे आहे आपलं ते ईश्वराचं स्वरूपाचं आहे, पण त्याच्यामध्ये फरक आहे. जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणून जीव आणि ब्रह्म ऐक्य हे खरं आहे, पण उपाधीमुळे जीवाला जीवत्व प्राप्त होतं आणि भगवंताला उपाधी नाही, म्हणून तो मुक्त आहे. भक्त उपासते इंग्रिम भवम भुवि विश्वसिताः. याप्रमाणे तत्वमसी या वाक्यातून आपण ही भूमिका व्यक्त केलेली आहे की तो मी आहे. याप्रमाणे ते म्हणतात हे देवा, तुमची भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. खरं म्हणजे तुमचं ज्ञान कुणालाच होऊ शकत नाही. तुम्ही कसे आहात तुम्ही लोकांना कळू शकणार नाही. समजा उदाहरण त्यांनी असं दिलंय की जसा मुलगा आणि त्याचे वडील. आता त्याचे वडील मुलाचं बालपण त्यांनी पाहिलेलं असतं, कुमारपण पाहिलेलं असतं, मोठेपण पाहिलेलं असतं, तो शिशु असतानाही त्याचं स्वरूप पाहिलेलं असतं. म्हणजे बापाने मुलाचं सगळंच पाहिलेलं असतं, त्यामुळे तो त्याच्या सगळ्या गोष्टी सांगतो. मुलाला बापाचं माहीत नसतं काहीच, कारण मुलाने बापाचं काय पाहिलंय? काही नाही. तो जन्माला आला तेव्हा त्याचा बाप 30 वर्षाचा होता, मग त्याचं बालपण त्याला काय माहीत? काहीच नाही. त्याची शिशुपण काय माहीत? काहीच नाही. तो काय खेळत होता काय माहीत? काहीच नाही. तसं आपण भगवंतापेक्षा खूप लहान आहोत,
त्यामुळे भगवंताचं जाणीव किंवा ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून त्याला एकच त्यांनी सांगितलं, आपल्याला भक्ती करण्याशिवाय पर्याय नाही. भगवंताची भक्ती ही खऱ्या अर्थानं श्रेष्ठ दर्जाची आहे. म्हणून आपण उपासना भेदाने त्याचा विचार न करता केवळ भक्तीने भगवंताचं स्वरूप जाणावं. भक्त हा मृत्यूवर विजय मिळवतो. म्हणून ते म्हणतात, चरित महामृताब्धी परिवर्त श्रमणा. भगवंताच्या चरित्ररूपी कथेमध्ये, कथारूपी समुद्रामध्ये आपण जर तल्लीन झालो तरच आपल्याला भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं. अन्यथा भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होऊ शकणार नाही. केवळ भगवंताची कथा हीच आपल्याला मुक्त करू शकते. ते म्हणतात, म्हणून भक्तीला फार महत्व दिले. इथं सुद्धा वेदस्तुतीने सुद्धा, वेदाने सुद्धा भक्तीला महत्व दिले. लोक म्हणतात वेदामध्ये भक्ती नाही, वेदामध्ये भक्ती नाही. पण नाही, वेदात सुद्धा भक्तीचा उल्लेख आहे. ते म्हणतात, चरित महामृताब्धी परिवर्त श्रमणा न परिलशंती केचित विश्वरते चरण सरोज हंसकुल संग विसृष्ट ग्रहा. भक्तीला खूप महत्व दिलंय. भक्ती ही एवढी श्रेष्ठ आहे. यम सर्वे देवानमंती मुमुक्षवो ब्रह्मवादितश्च असं उपनिषदात म्हटलंय. यम सर्वे देवा नमंती मुमुक्षवो ब्रह्मवादितश्च. खऱ्या अर्थाने सगळे लोक मुक्त लोकांना, मुक्त झालेल्या भक्त लोकांना नमस्कार करतात. कारण भक्तीशिवाय भगवंताचं स्वरूप जाणणं शक्य नाही. मग आपल्याला भगवंताचं ज्ञान होणं शक्य नाही. म्हणून निदान भक्तीच्या मार्गाने, भक्तीच्या रूपाने आपण भगवंताच्या जवळ जाऊ शकतो. न परिलशंती केचित अपवर्गमीश्वरते. आपल्याला अपवर्ग पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल तर भगवंताच्या भक्तीशिवाय पर्याय नाही. म्हणून खंडज्ञान उपदेशिती मोक्ष तो उधार घालिती. मुकुंदराजांनी म्हटलंय, खंडज्ञान उपदेशिती. किती जरी ज्ञान झालं माणसाला तर ते खंडज्ञानच आहे. अहो, योगाचं ज्ञान काय, यागाचं ज्ञान काय, मंत्राचं ज्ञान काय, आणखी तंत्राचं ज्ञान काय, हे सगळं ज्ञान शेवटी खंड आहे, अर्धवट आहे. परिपूर्ण ज्ञान कोणतंच नाहीये. कारण प्रत्येक जणाने आपापल्या पद्धतीने विचार केलाय. म्हणून हे सगळ्यांचं ज्ञान हे खंडित आहे. मग तो कोणीही असो, मीमांसक असो, भाष्यकार असो, तो कोणत्याही प्रकारच्या सांख्यवादी असो, तो सगळा अर्धवट ज्ञानी आहे. म्हणून परिपूर्ण ज्ञान हे कोणाला सांगता येत नाही. मोक्ष तो उधार घालिती. म्हणून नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. असे जे भक्त आहेत ते मुक्तीला देखील तुच्छ मानतात असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अहो, भगवंताच्या मुक्तीला सुद्धा तुच्छ मानणारे हे भक्त आहेत. ते भक्तीला श्रेष्ठ समजतात. ते म्हणतात, चरण सरोज हंसकुल संग विसृष्ट ग्रहा. तुझ्या चरणाची सेवा हीच अलौकिक मानतात. कारण खऱ्या अर्थाने भक्त हे मुक्तीलाही महत्व देत नाहीत. न लगे तुझी मुक्ती, न लगे तुझी भुक्ती, मजा आहे विश्रांती वेगळीच. नामदेव महाराजांनी म्हटलंय, न लगे तुझी भुक्ती, न लगे तुझी मुक्ती. अरे देवा, मला तुझी भुक्ती नको आणि तुझी मुक्ती नको. का? मजा आहे विश्रांती वेगळीच. तुझ्या चरणाची सेवा करण्यात जो आनंद मिळतो तो मुक्तीत नाहीये. म्हणून मुक्तीला देखील परवसरे म्हणती. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की मुक्तीला सुद्धा परवसर, पलीकडे जा, पलीकडे जा, तू काय माझ्या जवळ येतेस, मला गरज नाही तुझी. भक्तीच्या नादामध्ये इतके तल्लीन होतात. एका कवीने सुद्धा, संत कवींनी म्हटलंय, मुक्तीचा तोडर भक्तिपायी लोळे आणि भक्तीचे सोहळे देवभोगी. मुक्तीचा तोडर भक्तिपायी लोळे. अहो, मुक्तीचा तोडर, भक्तीच्या पायामध्ये मुक्तीचा तोडर आहे म्हणे. म्हणजे मुक्ती ही पायाशी आहे, कोणाच्या? भक्ताच्या. तेव्हा मुक्तीचा तोडर भक्ती पायी लोळे आणि मुक्तीचे सोहळे, भक्तीचे सोहळे देवभोगी. देवाला सुद्धा असं वाटतं की आपण भक्त व्हावं आणि या मुक्तीचा अस्वीकार करून भक्ताचा जो आनंद आहे तो उपभोगावा, भक्तीचा आनंद उपभोगावा. म्हणून देवच भक्त होतो म्हणे, असं विवरण एका ठिकाणी केलेलं आहे. असो, तदनु प्रथम कुलाय मिदमात्म सुरत प्रियव चरती तथोन्मुखेत्वै हिते प्रिय आत्मनिच. त्याप्रमाणे देवा, अहो तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या भक्तीसाठी हे शरीर प्राप्त करून दिलेलं आहे. तुझी भक्ती व्हावी, तुझी सेवा करता यावी म्हणून हे मानवी शरीर आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला काय कमी आहे? अहो 2 डोळे, नाक, हात, पाय, कान, बुद्धी सगळं आपल्याला दिलेलं आहे. देवाने आपल्याला सर्व गुण संपन्न करून पाठवलंय. आपल्यात काहीच अपूर्णता नाही.
पण उगीच आपण म्हणतो मी अपूर्ण आहे, मी अपूर्ण आहे. आपल्या अपूर्णता काहीच नाही. अहो, ज्याला डोळे नाहीत, आंधळे, त्यांनी काय करावं? ज्याला कान नाहीत, जे बहिरे, त्यांनी काय करावं? अहो, ज्याला पाय नाहीत, त्या पांगळ्यांनी काय करावं मग? म्हणून आपल्याला सगळं जर दिलेलं असेल तर आपल्यात काय कमी आहे? आणि मग एवढं चांगलं शरीर जर आपल्याला दिलं असेल तर या शरीराचा उपयोग आपण चांगला केला पाहिजे. म्हणून एका संस्कृतमध्ये एक विधान आलेलं आहे, एक श्लोक आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरु काष्टमिंधनं कुरुते. अहो, आपल्याला हे चंदनाचं लाकूड दिले. हा देह म्हणजे चंदनाचं लाकूड आहे असं समजा. मग आपल्याजवळ जर चंदनाचं लाकूड प्राप्त झालं तर या चंदनाचा उपयोग आपण चुलीमध्ये जाळण्यासाठी करायचा का अत्तर करण्यासाठी करायचा? कायमस्वरूपी अत्तर ज्याचं करता येईल असा केला पाहिजे. केवळ चुलीमध्ये जाळून त्याचा कोळसा करण्याचा अर्थ नाही. म्हणून चंदनाचं लाकूड जर आपल्याला प्राप्त झालं असेल तर त्याचा कोळसा करणं उपयोगाचं नाही. त्याचा कोळसा करणं म्हणजे नष्ट करणे. तसा आपण हा देह दररोजच्या क्षणी जर भगवंताच्या चरणी लावला नाही तर या देहाचा उपयोग काहीच होणार नाही. शेवटी जेवढा काळ आहे तेवढा निघून जाईल आणि शेवटी केवळ कोळसा आपल्या हातात येईल. म्हणून ते म्हणतात मलय भिल्ल पुरंद्री चंदन तरु काष्टमिंधनं कुरुते. उदाहरण दिले त्यांनी फक्त की मलयगिरीवरच्या ज्या भिल्ल स्त्रिया आहेत त्या चंदनाच्या लाकूडाचा कोळसा करतात, चुलीमध्ये जाळतात. त्याप्रमाणे आपण या देहाचा कोळसा करता उपयोगाचा नाही. देहाचं आपण काहीतरी जर सार्थक करायचं झालं तर भगवंताच्या परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय या देहाची सार्थकता नाही. म्हणून हा जो देह प्राप्त झालाय तो आपल्याला भगवंताच्या प्रेमामध्ये भक्तीमध्येच लावला पाहिजे, अन्यथा हा देह निरर्थक आहे. म्हणून ते म्हणतात की चरती तथोन्मुखे त्वयि हिते प्रिय आत्मनिच न बतत अमंत्य हो असुतोपासनयात्महनो यदनुषया भ्रमंतिरुभये कुशरीर भृतः. कुशरीर भृतः आपण हे शरीर कुशरीर. नाहीतर मग आपल्याला पशु पक्षी प्राणी यांचं शरीर प्राप्त झालंच असतं ना. आणि आतापर्यंत काही झालं नाही का? हजारो जन्म आपले गेले. आपण म्हणतो ना की 84 लक्ष अशा प्रकारच्या योनी आपण भोगत 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 या मानवी देहापर्यंत आलो. कुशरीर भृतः. कुशरीर, कुशरीर म्हणजे ज्या शरीरामध्ये फक्त भोग आहेत. कुत्रे आहेत, मांजरे आहेत, डुकरं आहेत, गाढवं आहेत. अहो, या प्राण्यांना काय अर्थ आहे? त्यांना ज्ञान तरी आहे का? त्यांना ज्ञान नाही म्हणून ते अज्ञानी आहेत आणि म्हणून ते मुक्त होऊ शकत नाहीत. आणि आपल्या या शरीरामध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त झालं म्हणून ईश्वराच्या सुखापेक्षा जे देहाचा विचार करतात ते निरर्थक, त्यांच्या जीवनाचं केवळ निरर्थकत्वच सिद्ध करतात, जीवनाचं सार्थकत्व करत नाहीत. आरामस्य पश्यन्ति न तम पश्यति कश्चन. या ठिकाणी उपनिषदात कारांनी असं म्हटलंय की सगळे लोक देवाकडून सुखाची अपेक्षा करतात म्हणे. सुखार्थात सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तया. सगळे लोक सुखाची अपेक्षा करतात परंतु सुख हे धर्माशिवाय प्राप्त होत नाही हे त्यांना कळत नाही. आणि म्हणून ततः धर्मपरो भवेत. म्हणून आपण धर्मपर झालं पाहिजे असं व्यास मुनींनी म्हटलंय. सुखंतुन विना धर्म ततो धर्मपरो भवेत. सुख हे धर्माशिवाय नाही म्हणून धर्मू तेथे सुखागमू. माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये म्हटलंय की धर्मू तेथे सुखागमू. जिथे धर्म आहे तिथे सुख आहे. आपल्याला सुख पाहिजे पण धर्म नकोय. मोठी गंमतीची अवस्था आपली झाली आहे, गमतीची अवस्था झालेली आहे की आपल्याला सुखाची तर अपेक्षा आहे. सगळे म्हणतात, कोणाला विचारा तुम्हाला दुःख पाहिजे का? कोणीच म्हणणार नाही. सगळे म्हणतील मला सुख पाहिजे. पण धर्म करता का? नाही नाही, धर्म बिर्म काही नको, ते विचारू नका. नैवेद्य नको, वैश्वदेव नको, धर्म नको, कर्म नको, देवाची पूजा नको, आरती नको, काही नको. मग मला मात्र मिळालं पाहिजे सगळं सुख, पण देवासाठी मी काही करणार नाही. असं असेल तर देव म्हणेल मग बसा सुखाच्या नादी लागत. सुखार्थात सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तया. सुखंतनु विना धर्म. सुख धर्माशिवाय प्राप्त होत नाही म्हणून ततो धर्म परो भवेत. धर्मो तेथे सुखागमू. ज्याप्रमाणे जिथे शंकर आहे तिथे पार्वती आहे, जिथे या दिवा आहे तिथे उजेड आहे, त्याप्रमाणे जिथे धर्म आहे तिथे सुख आहे असं म्हटलंय त्यांनी. म्हणून या ठिकाणी सुख हा धर्माशिवाय प्राप्त होत नसल्यामुळं यदनुषया भ्रमंतिरुभये कुशरीरभृता निवृत्त मरुण मनोक्ष दृढयोज युगो हृदय उन्मय उपासते तद्रयो स्मरणात. हे देवा, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची तुझी उपासना केली. कोणी प्रेमाने, सगळ्या गोपी प्रेमाने तुझ्याकडे आल्या.
पण त्या मुक्त झाल्या. त्या जरी प्रीती भावनेने आल्या, त्या जरी रती भावनेने आल्या, तरी त्या विरत झाल्या. म्हणून भयात कंसाः काम्यात गोप्याः द्वेषात चैद्याः. द्वेषाने चैद्य, शिशुपाल द्वेषाने मुक्त झाला तर कंस भयाने मुक्त झाला. देवा तुझ्याकडे कोणत्याही भावनेने आलं तरी तू मुक्ती ही एकच देतोस. मग ती मुक्ती कोणतीही असो. मग ती यशोदाला सुद्धा तुम्ही मुक्तीच दिली आणि पुतनेलाही तीच मुक्ती दिली. म्हणून गाव म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी, त्याचप्रमाणे वासरं यांनाही तीच मुक्ती दिली. नगा खगा, नग आणि खग यांना सुद्धा देवा तुम्ही तीच मुक्ती दिली. वयमपि ते समा समुद्रशोंगी सरोज सुधा. त्याप्रमाणे हे देवा कौ अहु नुवेद बतावर जन्मलयोग्रसरम यत उदगा नृषमृ देवगणा उभये. हे देवा तुम्हाला आम्ही कसं जाणावं. को अद्धा वेद, उपनिषदात किंवा वेदात म्हटलंय को अद्धा वेद. तुम्हाला कोण जाणू शकतं. क इह प्रवोचत कुत आजात कुत आजाता. आपण कसे जन्माला आलो, आपण कुठून जन्माला आलो, आपण म्हणजे सगळं विश्व कुठून जन्माला आलं, हे कुठं जाणार आहे, हे कुठं फिरतंय याचा कोणालाही शोध लागू शकत नाही. म्हणून क इह प्रवोचत कुत आजात कुत इत्थम विसृष्टी असं ऋग्वेदामध्ये म्हटलंय. म्हणून को अद्धा वेद तुम्हाला कोणी जाणू शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. यतो वाचो निवर्तन्ते. अहो जिथे वाचा पोहोचत नाही, जिथे शब्द पोहोचत नाहीत, अहो कोणती परे हि परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे. परावाणी देखील जिथे पोहोचू शकत नाही तिथे येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. अहो मन देखील पोहोचू शकत नाही त्या भगवंताला कोण जाणू शकतं. म्हणून को अद्धा वेद. को अद्धा वेद म्हणजे तुम्हाला कोण जाणू शकतं, तुम्हाला कोणी जाणू शकणार नाही. आणि म्हणून पिता हा पुत्राचं सगळं जाणतो, परंतु पुत्र जसा पित्याचं काहीच जाणू शकत नाही त्याप्रमाणे तुम्ही अलौकिक आहात. तरीही नसन्न चा सदुभयंच काल जवाह. कारण त्या काळाचा परिणाम सर्वांवर आहे. काळ सर्वांच्या मध्ये सर्व लोक काळामध्ये अडकलेले आहेत. या काळ म्हणजे तो कोणताही काळ असेल, भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ असेल, पावसाळा हिवाळा उन्हाळा असेल, असे वेगवेगळे काळ आपण बघतो आणि या काळामध्ये सगळे लोक अडकलेले आहेत. अर्थात सगळे काल याच एका जाणीवेत अडकले. काल म्हणजे आपण सुद्धा टाइमलेस होऊ शकत नाहीत, काळाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. आपण काळात अडकलोय. भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाहीत. म्हणून काळाच्या चौकटीत आपण अडकलोय. म्हणून तरीही नसन्न चा सुदुभयन काल जवाह. काळाचं भय प्रत्येकाच्या मागं लागलेलं आहे आणि म्हणून सगळे लोक काळ याच्या पलीकडे जाण्याचा विचार करतात. किमपि न तत्र शास्त्रमवकृष्ट शयित यदा. आपण स्वतः अजन्म आहात आणि आपण काळाच्या पलीकडे आहात. म्हणून जेव्हा सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी काळ सुद्धा नव्हता असं वर्णन आहे. सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी ना सदासीन नो सदासीन नो द्रजो नो व्योमा परो यता. नो सदासीन सत नव्हता आणि असतही नव्हतं, काळ नव्हता आणि सूर्य नव्हता, अंधार नव्हता आणि उजाडे नव्हता. अर्थात तुम्ही फक्त होते. म्हणून अजन्म आहेत तुम्ही, तुम्हाला जाणता येणार नाही. पण म्हणून तुमच्या जाणण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण वेगवेगळे विचार करतात. वैशेषिक म्हणतात की ही सृष्टी मिथ्या असून सुद्धा उत्पन्न झाली. हे वैशेषिक जे आहेत ते कणादवादी आहेत. सृष्टीपूर्वी नसलेल्या जगाची उत्पत्ती झाली अशी भूमिका ते घेतात. अहो सृष्टीपूर्वी काहीच नव्हतं, मग उत्पन्न कुठून झालं. नाही आपोआपच झालं, म्हणजे सहजच झालं असं होऊ शकत नाही. परंतु वैशेषिकांनी कणादांनी ती भूमिका घेतली की सृष्टीपूर्वी नसलेल्या पासून जगाची उत्पत्ती झाली. तर मीमांसकांनी वेगळ्या पद्धतीने कर्मद्वारा सुख प्राप्त करण्याची भूमिका घेतली. आपण म्हणतो ना कर्मेती मीमांसका. हा मीमांसकांनी कर्म हाच ईश्वर मानला. म्हणून मीमांसक कर्माचं फळच श्रेष्ठ मानतात. तर सांख्यांनी जीव आणि त्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे अनेक जीव मानले आणि माया मात्र एकच मानली. म्हणून मठाकार आणि घटाकार या भूमिकेतून याचा विचार केला. तर या नैयायिकांनी 21 प्रकारच्या दुःखांचा विचार केला. मुक्ती म्हणजे काय तर नैयायिक म्हणतात 21 प्रकारचे दुःख नष्ट होणे म्हणजे मुक्ती. हे 21 प्रकारचे दुःख कोणते तर 5 इंद्रिय आणि 1 मन असे 6 दुःख झाले. त्यानंतर 6 विषय, 6 ज्ञानेंद्रिय, 1 शरीर आणि त्याचं 1 सुख आणि 1 दुःख असे म्हणून 21.
म्हणून 5 इंद्रिय अधिक मन म्हणजे 6, त्यानंतर 6 विषय, 6 ज्ञानेंद्रिय, त्यानंतर 1 शरीर, 1 सुख, 1 दुःख, असे 21 प्रकारचे जे दुःख आहेत त्याच्यातून निवृत्ती म्हणजे मुक्ती ही भूमिका या नैयायिकांनी घेतली, म्हणजे न्यायशास्त्रवाद्यांनी घेतली. पण हे सगळेच अर्धवट आहेत. ते म्हणतात त्रिगुणमय पुमातिभिधा यद बोधकृता. या ठिकाणी सगळे लोक, या ठिकाणी वेद म्हणतं, वेदात श्रुती म्हणतात की हे सगळे लोक अर्धवट आहेत. या सगळ्या लोकांनी एकच विचार केला, परिपूर्ण विचार कोणीच केला नाही. उदाहरण त्यांनी दिलंय फक्त की त्वयि न ततः परत्र स भवेद बोधरसे. या ठिकाणी त्रिगुणमय पुमान नीतिभिदा यद बोधकृता. हे सगळे लोक तुमचा विचार करतात, परंतु हे सगळे लोक अंध एखाद्या व्यक्तीने, समजा एखादा आंधळा म्हटला की अहो यथांधा, हा असा शब्द इथं वापरलेला आहे की ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्याने सांगितलं की मी भूत पाहिलं. आता हे खरं आहे का? अहो आंधळ्याने सांगितलं, काय खरंय? पण लोक त्यावेळी विश्वास ठेवतात. भूत पाहिलं? हो. कुठं पाहिलं? मग ते आंधळा सांगतो इथे इथे पाहिलं. अहो तो आंधळाच आहे. कधी पाहिलं? तर रात्री पाहिलं. म्हणजे आधीच तो आंधळा आहे आणि त्याला रात्री तर दिसणारच नाही, आणि मग त्याच्यावर काय विश्वास ठेवता? पण ज्याप्रमाणे आंधळ्यांनी सांगावं आणि दुसऱ्यांनी विश्वास ठेवावा, त्याप्रमाणे या सगळ्यांच्या मध्ये परिपूर्णता कोणाचीच नाही. सगळे आंधळे आहेत. आणि म्हणून अंध नैव नियमाना यथांधा. एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला घेऊन जावं. एक आंधळा आणि दुसऱ्या आंधळ्याची भेट झाली, मी तुम्हाला नक्की एका ठिकाणी घेऊन जातो, तुम्हाला कुठं जायचंय? मलाही जायचंय तिकडं. आणि म्हणून हा निघाला. कोण? आंधळा निघाला. आणि कोणाला घेऊन? तर आंधळ्याला. ते योग्य ठिकाणी जातील का हो? शक्यच नाही, कारण दोघंही आंधळे आहेत. निदान एक तर डोळस पाहिजे. म्हणून ते म्हणतात अंधे नैव नियमाना यथांधा. ज्याप्रमाणे आंधळ्याने आंधळ्याला घेऊन जावं. एका ठिकाणी आंधळ्याची काठी अडकलीसे कवणे बेटी. जनाबाईंच्या अभंगामध्ये त्यांनी म्हटलंय की आंधळ्याची काठी अडकलीसे कवणे बेटी. अहो ही आंधळ्याची काठी आहे, ती कोणत्या तरी बेटात अडकली, यातून मुक्तता कोण करणार? अहो आंधळा कसा करू शकतो? त्यासाठी डोळस पाहिजे. म्हणून याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी सुद्धा आपल्या गीतेच्या या गीता ग्रंथाच्या अर्थात 2ऱ्या अध्यायाच्या अनुषंगाने, 3ऱ्या अध्यायाच्या अनुषंगाने जे विवरण केलंय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, त्यामध्ये त्यांनी 3ऱ्या अध्यायाचं विवरण करताना अर्जुनाच्या तोंडी तो शब्द वापरलाय की जैसा आंधळा सुबीजे आभांटा की माळज बन दिसे मरकटा, तैसा उपदेशो हा गोमटा ओढवला आम्हा. आंधळा सुबीजे आभांटा. एखाद्या आंधळ्याला एखाद्यानी आभांटा म्हणजे खड्ड्याच्या मार्गाला पाठवावं. म्हणजे त्याने आंधळ्यांनी मार्ग विचारावा आणि यांनी खड्ड्याचा मार्ग दाखवावा. इकडून जा तुम्ही, मग बरोबर चांगल्या रस्त्याला लागताल. आणि तो जसा खड्ड्यात पडतो, कारण तो जर आभांटा म्हणजे खड्ड्याच्या रस्त्याने गेला तर खड्ड्यातच पडणार. तसा आंधळ्याच्या सोबत दुसरा आंधळा असेल तर दोघेही खड्ड्यात पडतील. त्याप्रमाणे ते म्हणतात सदैव मनस वृत्ती विभात्य सदा मनुजात सदभिमृशंत शेषमिदमात्मतात्मविदा नहि विकृतिम त्यजति कनकस्य तदात्मतया स्वकृत मनु प्रविष्टमिदमात्मतया वसितम. याप्रमाणे आपण सर्वच आंधळे आहोत. तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सुद्धा या आंधळ्याचा संदर्भ दिलाय. तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देवाला विसरून गेले आणि बाकीच्या गोष्टीच्या नादी लागले. हे सगळे लोक आंधळे आहेत. याप्रमाणे स्वकृत मनोप्रविष्टमिदमात्मतया वसितम. याप्रमाणे न विकृतीं त्यजन्ति कनकस्य तदात्मतया. या ठिकाणी उदाहरण दिले की ज्याप्रमाणे सोन्याचे किती अलंकार केले तरी सोन्याचं मूळ स्वरूप बदलत नाही. सोनं कायमच राहतं. स्वकृत मनोप्रविष्टमिदमात्मतया वसितम. त्याप्रमाणे ईश्वर हा जगरूपाने नटला, परंतु तो मूळ ईश्वर आहे, मूळ ब्रह्मतत्व आहे आणि त्यावर फक्त आकार या विश्वाचा आहे. जसा सोन्याला आकार दिला म्हणून आपण त्याला अलंकाराचं नाव दिलं. काही अलंकाराचे 50 नावं दिलेत आपण, पण मूळ ते सोनं आहे. आपण अलंकाराचा विचार करतो, सोन्याचा विचार करत नाही. सोनं हे त्याचं तत्व आहे, सोनं हे त्याचं मूळ आहे, सोनं हे त्याचं अधिष्ठान आहे. आणि सोनं या अधिष्ठानावर आपण समग्र हे अलंकार, कोणते? जगरूपी अलंकार. हे सोनं ब्रह्मतत्वाचं सोनं आहे आणि म्हणून ब्रह्म हे सोनं आहे आणि विश्व हा अलंकार आहे, जग हे अलंकार आहे. तव परी ये चरंते खिल सत्व निकेत तया तौ त पदाक्रमंत्य विगणय शिरो निवृत्ते हे.
आणि आपण जर भगवंताच्या अशा पद्धतीने अधिष्ठान सत्यतया अधिष्ठानाचा विचार केला तरच आपण भगवंताच्या मूळ स्वरूपाला जाणू शकतो. या ठिकाणी अधिष्ठानाच्या संबंधीचा एक दृष्टांत सांगतो आणि थांबतो. एकदा घटना अशी घडली की एक राणी होती आणि ती राणी आपले दिवाळी जवळ आली तर राणीला वाटले की अरे आपण सगळे अलंकार तर आपल्या कपाटात ठेवून दिलेले आहेत आणि कपाटाची चावी ही राजाकडे आहे. मग आता राजाला सध्या वेळ नाही, मग काय करावं, आणि दिवाळी तर जवळ आली, लोकांच्याकडे जायचंय. म्हणून त्या राणीनं आपल्या मजुरणीचे सगळे दागिने घातले. मजुरणीला तिच्या नवऱ्याने नवीन नवीन असे खोटे दागिने आणलेले होते. कोल्हापुरी साज सगळा आणलेला होता. हा कोल्हापुरी साज त्या राणीने घातला आणि ती गेली हळदी कुंकाला. राणीकडे पाहिल्याबरोबर सगळे लोक म्हणले, अहो काय नवीन नवीन काय अलंकार आहेत, काय दागिने आहेत, काय सुंदर आहेत, काय नवीन केले का, कुठं केले, कसे केले, सगळे चर्चा सुरू झाली त्या दागिन्यांची. वास्तविक दागिने खोटे होते पण ते राणीने घातले होते. त्यामुळे कुणी खोटं म्हणेल का, अहो दागिने खोटे कसे, राणी कशी खोटी घाली. म्हणून त्या दागिन्याची चर्चा, दागिन्याची घडण, दागिन्याचं स्वरूप, दागिन्याचं वर्णन लोक करू लागले, चर्चा करू लागले सगळ्या बायका. काय दागिने आहेत, काय दागिने आहेत, नवीन प्रकारची घाट आहे, घाटदार आहेत, घनसर आहेत, चांगले आहेत, काय डिझाईन आहे, कुठं केलं, काय केलं. नंतर राणी घरी परत आली आणि राणीने ते खोटे दागिने आपल्या मजुरणीला देऊन टाकले. आता मजुरणीला दुसऱ्या दिवशी पुन्हा 2-3 दिवसानंतर एका ठिकाणी हळदी कुंकाला जायचं होतं. तिच्या घरी कार्यक्रम होता. ती म्हणली, राणी साहेब आता राजेसाहेब आले, त्यांच्याकडून दागिने तुम्ही मागून घ्या, मला जरा तुमचे दागिने देता का. राणी म्हणली काय हरकत नाही. राणीने तिचे सगळे दागिने मजुरणीला दिले. मजुरणीने ते दागिने घातले आणि मजुरीने गेली सगळ्या बायकांच्याकडं, हळदी कुंकाला गेली, घरचे कार्यक्रम केले. तेव्हा लोक म्हणू लागले, अगं हे खोटे दागिने, खोटे घातलेत काय की म्हणले तिने. अहो कारण ती मजुरी नाही. त्यामुळं लोकांनी दागिन्याची चर्चा केली पण लोक म्हणले, सगळ्या बायका म्हणल्या, अहो खोटे खोटे दागिने घातलेत. आता पहा, तिने नुसतं ऐकून घेतलं, ती खरंय म्हणली नाही, खोटे म्हणली नाही, पण लोकांची चर्चा, बायकांची चर्चा अशी होती की दागिने सुंदर आहेत पण खोटे आहेत. का म्हणले खोटे कशामुळे. ती घरी परत आली, दागिने खरे होते, राणीला देऊन टाकले, पण खोटे कशामुळं, तर अधिष्ठान खोटं होतं, म्हणजे अधिष्ठान मजुरणीचं होतं, त्यामुळे दागिने खोटे वाटले. खरे दागिने सुद्धा मजुरीने कसे काय घातले असतील एवढे. अहो कोटी रुपयाचे दागिने मजुरीने घालू शकते का, नाही घालणार. म्हणून कोटी रुपयाचे दागिने मजुरीने घालू शकत नाही. म्हणून मजुरीन ही अधिष्ठान आहे आणि राणी हे अधिष्ठान आहे. म्हणून राणीच्या सत्य अधिष्ठानावर खोटे दागिने सुद्धा चालले. खोटे दागिने का चालले, तर राणी सत्य आहे. राणी ही सर्व प्रकारच्या समृद्धीने युक्त आहे, लक्ष्मीने युक्त आहे. त्यामुळं राणी खोटं घालणार नाही असा लोकांचा विश्वास. म्हणून अधिष्ठान सत्यतया आणि मजुरीने एवढे महागाचे दागिने घालू शकणार नाही अशा प्रकारचा विश्वास. त्यामुळं अधिष्ठान काय यावर लक्षात येतलं पाहिजे की अधिष्ठान जर सत्य असेल तर आपल्याला अधिष्ठान कोणतं आहे, भगवान हा अधिष्ठान आहे, ब्रह्म हे अधिष्ठान आहे. त्यामुळे ब्रह्म या अधिष्ठानावर जग जरी खोटं असलं तरी चालतं. का, तर ज्याप्रमाणे कधी कधी खोटा रुपया सुद्धा चालतो. का, तर मला तो खराच वाटला असं आपण म्हणतो. खोटी नोट सुद्धा चालते. सुरुवातीला आपण बघतो ना, अनेक खोट्या नोटा बाजारात येतात आणि चालतात आणि मग कधीतरी कळतं की ह्या खोट्या आहेत. का, तर अधिष्ठान त्याचं सत्य असतं. कोणी खोटं वापरणार नाही, कोणी खोटं देणार नाही. हा खोटी नोट कशाला देईल असं आपल्याला वाटतं. म्हणून खोट्या नोटा सुद्धा चालतात, खोटा पैसा सुद्धा चालतो. पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा, खोटा पैसा सुद्धा चालतो. त्याप्रमाणे राणी ही सत्य आहे, म्हणून तिने घातलेले दागिने जरी खोटे असले तरी ते सत्य वाटले. आणि मजुरीन ही दरिद्री आहे, निष्कांचन आहे, म्हणून तिने खरे जरी दागिने घातले तरी ते खोटे वाटले. म्हणून ते म्हणतात की भगवंताच्या अधिष्ठानावर खोटं जग सुद्धा चालतं. म्हणून ते म्हणतात की वर्षभुजोखिल क्षितिपतेरिव विश्वसृजो विदधती यत्र ते दीर्घता भवतश्चकिताः. ह्या भगवंताच्या अधिष्ठानावर हे विश्व चालतं. आणि ज्याप्रमाणे राजाला, सम्राटाला, बाकीचे मांडलिक लोक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणचे शेतसारा किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचं द्रव्य ते आणून देतात, वार्षिक द्रव्य देतात, त्याप्रमाणे इंद्र, चंद्र, वरुण, कुबेर, अग्नी ह्या देवता भगवंतालाच सगळं समर्पित करतात, भगवंतालाच बळी अर्पण करतात. त्यामुळे भगवान ब्रह्मतत्व हे सर्वात श्रेष्ठ आहे. आता याप्रमाणे
आता हे विश्व कसं निर्माण झालं, असत असून ते सत कसं झालं, त्याप्रमाणे या विश्वाची निर्मिती, पालन आणि संहार हा कसा होऊ शकतो, या आपली अंध परंपरा माणसाला कशी या विश्वामध्ये अडकवते आणि केवळ अंध परंपरेमध्ये जीव कसा भ्रमित होतो या संबंधीचं विवरण करून या वेदस्तुतीचा समारोप आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू. तोपर्यंत थांबू. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर